आणि आता खरं तर फक्त खेळाडूंचा खेळ आणि फटाक्यांचा आवाज तुम्हाला फक्त ऐकायला मिळेल. फायनलच्या मॅच मध्ये कदाचित ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रफ टफ होईलच, पण त्या रफ टफ फाईट मध्ये तुम्हाला फटाक्यांचा धूम धडाका, फटाक्यांचा आवाज, फटाक्यांची आतिषबाजी, मैदानाच्या आतमध्ये आसमान दुमदुमणारा हा फटाक्यांचा आवाज. फायनलिस्ट टीम मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना वैष्णवी कन्स्ट्रक्शन आणि त्यांच्या विरोधात कुर्वेन जीविका 11 या दोन संघामध्ये ही लढत होईल आणि फायनलची इनिंग इथून सुरू होईल. पहिल्यांदा बॅटिंग करतं कुर्वेन जीविका 11 हा संघ आणि मिलन आमच्या सोबत आहेत. मिलन यांनी 2 दिवस भरपूर मेहनत घेतली, त्यांचे मनापासून आभार. स्टार टेनिस वर्ल्ड या यूट्यूब लाईव्ह वाहिनीने अर्थात टिंकू लोबे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने अर्थात 2 कॅमेरामॅन, एक टेक्निकल ऑपरेटर यांनी चांगली मेहनत घेतली, त्यांचे आभार. आमचे 3 अंपायर सय्यद 1, सय्यद 2 आणि त्याचबरोबर अर्जुन सर या तिघही आमच्या ऑफिशियल अंपायरचे कौतुक आणि 8 संघ मालकांचं कौतुक. सर्व 102 खेळाडू जे खेळले त्या सर्वांचं कौतुक. आणि आता 2 कर्णधार यंग टॅलेंटेड, एका बाजूला विघ्नेश डायरे, दुसऱ्या बाजूला विजय डायरे. दोनही कर्णधार आंथ्राट वरेडी गावाला बिलॉंग करतात. दोघांकडे जबाबदारी दिली, नेतृत्व त्यांनी स्वीकारलं आणि नेतृत्व सिद्ध करत आपल्या संघाला फायनल मध्ये घेऊन आले. तर 2 कर्णधार एकमेकांच्या अगेन्स्ट असणार, 2 संघ मालक एकमेकांच्या अगेन्स्ट असणार. आणि फायनलच्या सामन्यापूर्वी शिवाबाईंची एंट्री. शिवाबाई, आपलं मनपूर्वक स्वागत. शिवाबाई, राजेश विर्ले, तांबे सर, आपण सगळ्यांनी व्यासपीठावरती या. आणि फायनल मॅच गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत GPL 5व्या पर्वाचा पहिला बॉल. फायनलची मॅच. गुरु बाबरेचा फटका, समोर समोर चेतन, पकडली कॅच, पकडली कॅच, विकेट इथून होईल आउट. पहिला धक्का कुर्वेन जीविका 11 या संघाला आणि मोठी विकेट. फलंदाज गुरु बाबरे इन फॉर्म, मागची सेमीफायनल गाजवणारा, ज्याच्या बॅट मधून फक्त षटकार पाहिले होते मागच्या मॅच मध्ये आपण, तो गुरु बाबरे. लॉंग ऑफ मध्ये चेतन धुलेने कॅच पकडले आणि फलंदाज इथून होईल आउट. आणि फटाका, आवाज, जल्लोष फायनल टीमचा. आणि सागर काळन सरांना मी विनंती करेल, आणि जे सागर काळन सर आपल्याला तांबे सर खरं तर बोलवत आहेत, महत्वाचं काम आहे आपल्याकडे. आणि मी आधी देखील ते सरप्राईज गिफ्ट घोषित केलं की जो संघ फायनल जिंकणार त्या फायनल जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंना 14 फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रित झालेला छावा चित्रपट येतोय आणि त्याच्या सर्व 13च्या 13 तिकीट सुधीर कहारे, सागर काळन आणि प्रवीण भोईर या तिघांकडून असणार. टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा तिघांसाठी. फायनलिस्ट टीमला ते सरप्राईज गिफ्ट असेल आणि त्यांनाही मी आमंत्रित करेन. प्रवीण भोईर सर, सुधीर कहारे आणि सागर काळन सर, आपण सन्मानाने या व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ कालद यांच्याकडून 2 फलंदाजांनी जर 2 लगातार षटकार खेचले तर टोटल रक्कम 500 रुपये. खतरनाक खतरनाक बक्षिसाची खैरात. इथून मात्र फेक झाली आहे, रनआउटची संधी आहे. 2 धावा मिळतील. दोनही फलंदाजांना 2 चौकार जरी बॅक टू बॅक आले तरी अनिल शेठ कालन यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये. खतरनाक. नरेश डायरे दादा, GPL कमिटीचा खरं तर CPU म्हणजे मेमरी, आणि ज्यांना आम्ही मेमरी समजतो या मॅनेजमेंटमुळे, इथे नरेश डायरे दादा व्यासपीठावरती आहेत. त्याचबरोबर शिवाबाई देखील. आवाज आवाज मैदानाच्या आत. अपील होती, स्ट्रॉंग अपील. त्यानंतर ईश्वरी 11चे संघ मालक शिवाबाई, जिथे कमी तिथे आम्ही, खंबीर साथ. शिवाबाई सोनावले मंचावरती आहेत. त्याचबरोबर सन्माननीय वामनजी विर्ले साहेब या व्यासपीठावरती आहेत. निवृत्ती खाडे साहेब या व्यासपीठावरती आहेत. त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला खरं तर ट्रॉफी असू द्या किंवा इतर जी मदत एक्स्ट्राची केली ते आत्मारामजी गोडविंदर साहेब देखील मंचावरती आहेत. आणि आता जशी मॅच सुरू होईल तशी इथून मात्र दमदार दमदार फाईट होईल. आणि वा, व्हॉट अ शॉट. चेंडू सीमा रेखा पार, मैदानाच्या बाहेर पाठवलाय चेंडू. फलंदाज नवनाथ विर्लेचा हल्ला बोल. चेंडू संपले, धाव फलकावरती, धावा झाले 4.
रणसंख्या पोहोचली आहे ती मात्र 6. खरं तर 2 दिवस ज्याने भरपूर मेहनत घेतली त्या मिलन मिनमिने यांचा आवाज आता फायनलसाठी ऐकणार आणि मिलन यांचा आवाज यानंतर तुम्हाला ऐकायला मिळणार. धन्यवाद. ओव्हर टू मिलन. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पहिला चौकार आपण अनुभवला नवनाथच्या माध्यमातून आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे ओनर दीपकदादा डायरे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अफलातून गोलंदाजी मैदानामध्ये कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळतो. अनुभवतोय आपण फायनल ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग 5व्या पर्वाचा शेवटचा सामना महाअंतिम मुकाबला आपण अनुभवतोय. एक नवीन टीम आपण पाहतोय मैदानामध्ये खेळ करत असताना पाहायला मिळते. नवनाथसाठी यावेळेस फटका हव्यामध्ये जेलची संधी इथून विकेट माघारी येणार. नवनाथ बॅक टू द डगआउट. हदरा लागला जाईल कुर्वेन जीविका 11 टीमला. हदरा क्रमांक 2 लागत असताना सुरुवात विकेटने केली होती. विनायकने शेवट देखील विकेटने पाहायला मिळतोय. लास्ट बॉल वरती विकेट नवनाथची माघारी आली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय एंटर होतील. धावफलक अवघ्या 6 या आकड्यावरती आहे. 6 या आकड्यावरती स्थिरावलेलं धावफलक आपण पाहू शकाल. फायनलचा सामना आपण अनुभवतोय. फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे जे पाठीराखे आहेत ना ते भरपूर खुश आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विकेट चौकार जर का थांबला विकेट आला तर लगेच फटाके वाजवले जातात. अगदी उत्साहानं आपण पाहतोय आनंदानं यावेळेस सर्वच पाठीराखे. नरेश दादा डायरे यांच्याकडून पारितोषिक येते. जय विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जर का यांनी षटकार हॅट्रिक लगावली तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल. षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक जर का मारतायत तर नरेश दादा डायरे यांचं तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती 2 दिवस ज्यानं गाजवून सोडला तो विघ्नेश आता शेवटच्या सामन्यामध्ये आला आहे. पहिला चेंडू विजयसाठी यावेळेस हल्ला. एकाच गावातील 2 खेळाडू एकामेका विरुद्ध फाईट करतात आणि आता ओळखलं विघ्नेशला आणि त्या पहिल्या चेंडूवरती हल्ला करत असताना 6 धावा. विघ्नेशसाठी देखील नरेश दादा डायरे यांच्याकडून पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकसाठी टोटल 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि दीपकदादा डायरे वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे ओनर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी विघ्नेशला. मॅच बॉलची वाट पाहत आहेत विजय. अफलातून फटका पाहायला मिळाला. विजयच्या माध्यमातून लॉंग ऑनला ठोकला षटकार. तदनंतर अनिल शेठ कालन यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. दोन्ही फलंदाजांसाठी पारितोषिक 2 षटकार किंवा 2 चौकार लगावत आहेत तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिकांची खैरात होती आणि मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. वाट पाहत होते विजय मॅच बॉलची आणि तो मॅच बॉल आलाय. थांबलेली धावसंख्या आता पुढे सरसावताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. षटकारानं 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. फायनलचा सामना आपण अनुभवतोय. सातत्यानं चांगली गोलंदाजी करणारा विघ्नेश खराब गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार अर्जित केला विजयने. या विघ्नेशच्या गोलंदाजीवरती आणखी एक षटकार. यावेळेस फुल टॉस. आणखी एक षटकाराची अपेक्षा होती आणि तो षटकार विजयच्या बाटमधून येत असताना पाहायला मिळेल. अनिल शेठ कालन यांचं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतो. अनिल शेठ कालन यांचं दोस्ती दाब्याचे ओनर अनिल शेठ कालन यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक कमावत असताना विजय. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये ज्या गोलंदाजाने प्रत्येक ज्या टीम मधल्या फलंदाजांना प्रत्येक वेळेस थांबवलं अडथळा निर्माण केला परंतु आता विजय पुढे अडथळा बनून उभा राहत नाहीये. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. आणि जर का 3 षटकार आता लगावले तर राजेश दादा विर्ले यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. राजेश दादा विर्ले यांच्याकडून पारितोषिक येते 1000 रुपयाचं. 2 मारले, तिसरा मारणार का? सेकंड ओव्हर मध्ये येतात विघ्नेश. विजयची अफलातून फलंदाजी पाहतो आपण.
यावेळेस हा देखील चेंडू सीमा रेषा पलीकडे जात असताना या स्पर्धेची षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना पाहायला मिळतील विजय. जी षटकार हॅट्रिक बाकी होती ती षटकार हॅट्रिक शेवटच्या सामन्यामध्ये फायनलच्या मॅच मध्ये विजय डायरेने कंप्लीट केले. एकदा जोरदार टाळ्याने विजयचं स्वागत करा. अफलातून फलंदाजी, 3 षटकार, धावफलक तब्बल 24 या आकड्यावरती. यावेळेस आता 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 चांगला चेंडू हाताळत असताना अकुल टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल पाहायला मिळेल. 3 षटकार लगावल्यानंतर आता शांत केलं जाते विजयला. डॉट बॉल पाहायला मिळतो. डॉट बॉल यावेळेस येतोय. चौथा चेंडू निर्धाव हाताळत असताना 24 पर्यंत पोहोचली आहे टीम कुर्बेन जीविका 11. उन्हामध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ मालक या मॅचचा आनंद घेत आहेत. राजेश दादा विरले देखील उन्हामध्ये थांबलेत. हलक्या हाताने यावेळेस फटका पाहायला मिळतोय विजयच्या बॅटमधून. संयमाने क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन आहे मी कुर्बेन जीविका 11 टीमचा आणि माझ्या खांद्यावरती असलेली जबाबदारी आणि आशात्मक नजरा माझ्या या फलंदाजीवरती लागल्यात. माझी विकेट मैदानामध्ये टिकून राहणं किती गरजेचं आहे ते विजयला माहिती आहे. यावेळेस एकच धाव आली. धावफलक 25 या आकड्यावरती. विजय उर्फ बबलू तात्या आता खुश असतील. तात्या खूप खुश असतील या फलंदाजीवरती आणि ताती सुद्धा खुश असेल. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल या ओव्हरची होईल समाप्ती. सागर क्षीरसागर यांनी जर का जेल पकडला तर दोस्ती दाबेचे ओनर अनिल शेठ कालन यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि संकेत सोनावळे यांसाठी पारितोषिक येतात. त्यांचे मोठे भाऊबंधू सुभाष सोनावळे उर्फ तांबे जर का जेल पकडला तर तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यस, थँक्यू. भरपूर आर्थिक बक्षीस येत आहेत. खरं तर नेरळ येथे एक नवीन थिएटर बनला, युक्ती फन स्क्वेअर. मी कित्येकदा गेलो, तिकीट बुक होईना, त्यामुळे शो कॅन्सल झाले, मला परत यावं लागलं. पण आता जो संघ फायनल जिंकणार त्या पहिल्या क्रमांकाच्या सर्व खेळाडूंसाठी 14 फेब्रुवारीला छावा चित्रपटाची सर्व तिकिटे ती दिली जातील. ती मात्र सुधीर कहारे, सागर काळन आणि प्रवीण भोईर यांच्याकडून. एकदा टाळ होऊन जाऊ द्या तिघांसाठी, पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूंसाठी. आणि जो संघ दुसरा क्रमांक पटकावेल त्या संघाच्या देखील सर्व खेळाडूंना 13च्या 13 तिकीटं दिली जातील. ती तिकीटं दिली जातील छावा चित्रपटाची. आत्मारामजी घोडविंदे साहेबांकडून टाळ होऊन जाऊ द्या दोघांसाठी. आणि आता मॅचकडे आपण जाऊ. ओव्हर टू मिलन. यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉल. लेग एस्टी मिस करणारा चेंडू अतिशय वेगाने फेकला होता भूषणने. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 26 या आकड्यावरती. आणि नरेश दादा डायरे यांचं पारितोषिक भूषणसाठी. विकेट हॅट्रिक जर का कमावली तर तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विकेट हॅट्रिक जर का कमावली भूषणने तर वैष्णवी कंस्ट्रक्शनचे ओनर दीपक दादा डायरे, जयेश दादा डायरे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विजयच्या बाटमधून यावेळेस हल्ला पाहायला मिळतोय. भरपूर समाचार घेत असताना अंतरड गावातील बाहुबली सातत्यानं अंतरड बरेडी टीमसाठी चांगली कामगिरी करणारा खेळाडू आज या ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये महाअंतिम मुकाबल्यामध्ये फाईट करतोय. चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. षटकार अर्जित करतील. 7 धाबेडे धावफलक जाऊन पोहोचेल ते तब्बल 32 या आकड्यावरती. 32 धाबा धावफलकावरती. यावेळेस आणखी एक फटका दर्जेदार भरपूर उंचावरती देखील तितकाच आणि दूर देखील तितका.
राजेश दादा हजारे यांकडून देखील पारितोषिक येते. या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतो राजेश दादा हजारे देखील उपस्थित होते. या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष असं स्वागत. 2 षटकार आले, आणखी 1 षटकार येईल का यावेळेस आपण पाहतोय. इथून माघारी यावं लागेल. LBW च्या स्वरूपात विकेट माघारी येत असताना पाहायला मिळते. माघारी परतावं लागेल विजयला. वैयक्तिक 30 धावा कमावत असताना विजय माघारी परततोय. या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या विजयच्या. अफलातून फटकेबाजी. तब्बल 5 षटकार त्याच्या या पारीमध्ये पाहायला मिळाले. श्री समर्थ कृपा डेअरी भोईर यांची डेअरी आहे नेरल कलम रोडला, आणि त्यांच्याकडून पारितोषिक होतं षटकार हॅट्रिकसाठी, आणि ते पैसे आमच्याकडे जमा आहेत. ही षटकार हॅट्रिक लगावली विजयने, त्यांच्यासाठी हे पारितोषिक. धावपलक जाऊन पोहोचले टोटल 38 या आकड्यावरती. 38 धाबा धावपलकावरती अफलातून बॅटिंग मैदानामध्ये. यावेळेस आडव्या बॅटनं फटका अमोलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय, आणि चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. अंपायर आमच्यापर्यंत प्रत्येक चेंडूवरती डिसिजन पोहोचवत जा. या चेंडूवरती 4 धाबा अर्जित झाल्या. 4 धाब्याने धावपलक जाऊन पोहोचलंय ते 42 या आकड्यावरती. यावेळेस एष्ट्या उद्ध्वस्त करत असताना यू मिस आय डेफिनेटली हिट. भूषण टू अमोल अशी फाईट होती. जास्तीत जास्त फाईट आपण पाहतोय अंतरड गावातील खेळाडू कुर्बेन जीविका 11 टीम मध्ये देखील आहेत, आणि वैष्णवी कंस्ट्रक्शन टीम मध्ये देखील तेच खेळाडू आहेत अंतरड गावातील. त्यांच्यामध्येच फाईट पाहायला मिळते. यावेळेस फाईट जिंकली ती भूषणने, विकेट कमावली आहे. टोटल धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली 42 या आकड्यावरती. 42 धाबा धावपलकावरती पाहायला मिळतील. चांगली धावसंख्या उभारली जाते. मोठं टार्गेट तेवढ्याचा प्रयत्न केला जातोय. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. वाईडने सुरुवात केली होती भूषणने, त्यानंतर 2 विजयचे षटकार पाहिले, त्यानंतर 1 विकेट, त्यानंतर 1 चौकार, आणि 5व्या चेंडूवरती आणखी 1 विकेट माघारी आली. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल या ओव्हरमधील बाकी असेल भूषणच्या. दीपक दादा डायरे आणि जयेश दादा डायरे यांच्याकडून बक्षिसांची खैरात होती. प्रत्येक जेलसाठी तब्बल 200 रुपयाचा, आणि विकेट हॅट्रिक जर का कमावली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ही ओव्हर आपण सांगतो तुम्हाला. पहिला चेंडू वाईड हाताला, त्यानंतर पहिल्या चेंडूची फेकी षटकारानं, दुसरा चेंडू षटकार, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडूवरती 4 धावा, आणि 5व्या चेंडूवरती विकेट. असे टोटल 5 चेंडू हाताळलेत भूषणने. अद्यापर्यंत अजूनही एका चेंडूचा खेळ या ओव्हरमधील शेष आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभि ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. लास्ट बॉल या 3ऱ्या ओव्हरमधील. यावेळेस आता नोमॅन झोनला चेंडू पाहायला मिळेल. वेगाने धावले चेतन, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथं फेकी पाहायला मिळेल. यस, अंपायर डिसिजन चेक करण्यासाठी रिव्ह्यू मागितला. अब जे ऑफिशियल चेक करतात. महत्वपूर्ण सामना आहे. दोन्ही टीमसाठी 1-1 रन महत्वाचे असणार. पॉपिंग ग्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतील फलंदाज. 2 धावा या बलेस कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या. धावपळक तब्बल जाऊन पोहोचले ते 44 या आकड्यावरती. 44 धावा धावपळकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये विनायकने अवघ्या 6 धावा खर्च करत असताना 2 विकेट कमावले होते. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 19 धावा
पाहायला मिळाले. आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील 19च्या टोटल 44 धावा धावपलकावरती 44 रन्स ऑफ द कोर्ट बोर्ड पाहायला मिळतील. लास्ट ओव्हरसाठी आता यावेळेस आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती तयार होतात भारत कालन. निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये किती धावसंख्या उभारली जाईल, वैष्णवी कंस्ट्रक्शन समोर किती धावसंख्येचं आव्हान असेल. यावेळेस जयच्या बॅटमधून फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. वेगाने करत धावतात, पाठलाग करतील, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे येईल. 4 धाबेने धावपळक जाऊन पोहोचते ते तब्बल 48 या आकड्यावरती. जयच्या बॅटमधून जर का षटकार आला तर नरेश दादा डायरे यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जयसाठी पारितोषिक लागलं जात आहे. जयची देखील कामगिरी या कुर्वेन जीविका 11 टीमसाठी सातत्यानं चांगली राहील. लास्टच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहतो त्याच्या वाट्याला संधी पाहायला मिळते. भारत गोलंदाजी मार्कवरती आहेत. बनल्यात अद्यापपर्यंत 48. उर्वरित अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण इथे आपण पाहतो सुधारत असताना पाहायला मिळतील. संकेतसाठी देखील जेलसाठी पारितोषिक 200 रुपयाचे. सुभाष सोनावले आणि अनिल दादा कालन यांचं देखील 200 रुपयाचं पारितोषिक जेलसाठी आहे. सागर क्षीरसागरसाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे अनिल दादा कालन यांच्याकडून. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. नरेश दादा डायरे यांनी लावलेले 100 रुपयाचं पारितोषिक कमावत असताना पाहायला मिळेल जय. आणखी एक जर का षटकार लगावला तर आणखी 200 रुपयाचं पारितोषिक. आता 100 रुपयाचं पारितोषिक होतं. आणखी एक जर लगावला तर नरेश दादा डायरे यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फायनलच्या मॅचमध्ये संपूर्ण नवीन बॉल पुरवले जातील आणि त्याच बॉलवरती आपल्याला मॅचेस खेळायचे आहेत. चेंडूची पडताळणी झाल्यानंतर लगेचच मॅचला सुरुवात करा. यावेळेस जोरदार अपील, परंतु पंच सांगतात थोडंसं बाहेर जाणारा चेंडू लाईन पासून. धावपलक जाऊन पोहोचले टोटल 54 या आकड्यावरती. 54 धाबा धावपलकावरती पाहायला मिळतील. चांगली धाबा संख्या उभारली जाते. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. भारतने 2 चेंडूवरती 10 धाबा खर्च करत असताना तिसरा चेंडू निर्धाव हाताळला. विकेट हॅट्रिकसाठी दीपक दादा डायरे यांच्याकडून तब्बल 2500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस आपण पाहतोय मागच्या दिशेला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. मिसफिल्ड आणि त्या मिसफिल्डचा फायदा उचलत असताना पाहायला मिळतील. लूज क्रिकेट, लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. विघ्नेश थोडेसे नाराज असतील, कॅप्टन आहेत. आता इथून सावरायला हवं. धावपलक 2च्या मदतीने जाऊन पोहोचतंय ते टोटल 56 या आकड्यावरती. 56 धाबा धावपलकावरती पाहायला मिळतील. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. वेगाने धावतायत. यावेळेस चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना 4 धावा अर्जित होतील. 5 चेंडूचा खेळ इथून समाप्त झालाय. धावपलक जाऊन पोहोचते ते टोटल 60 या आकड्यावरती. 60 धावा धावपलकावरती आपण पाहू शकता. लास्ट बॉल, आता या ओव्हरमधील लास्ट बॉल बनवल्यात 60. भरपूर धाबसंख्या जमावली जाते. कुर्वेन जीविका 11 टीमचे संघ मालक आता भरपूर खुश असतील. राजेश दादा विरले भरपूर खुश दिसत आहेत. लास्ट बॉल वरती फटका दर्जेदार. नरेश दादा डायरे यांचं 200 रुपयाचं पारितोषिक या लास्ट बॉल वरती कमावत असताना जय. टोटल 300 रुपयाचं पारितोषिक कमावत असताना पाहायला मिळेल जय.
अफलातून फटकेबाजी या 6 धाबेड धावफलक जाऊन पोहोचले ते टोटल 66 या आकड्यावरती. या स्पर्धेमधील हायेस्ट स्कोर मॅच आपण पाहतोय. 66 धावा कमवल्यात. फायनलची मॅच आहे आता. बडवायच्यात विजयासाठी टोटल 67 धावा. हॅलो हॅलो कॅमेरामॅन जरा झूम करा, स्टेजवरती झूम करा जरा. महत्त्वाची अनाऊन्समेंट करायची आहे. ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीगचं आयोजन हे आपल्या सर्व खेळाडूंसाठी करण्यात आलं होतं. तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी ही स्पर्धा होती. आणि आता पुन्हा एकदा 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, शिवाजी महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावरती झाला त्या शिवनेरी किल्ल्यावरती पिंपलोली ग्रामपंचायत मधील युवकांना आत्माराम घोडविंदे साहेबांच्या वतीने बस सेवा देऊन सर्व युवकांसाठी एक ट्रिप आयोजित करण्यात आली 19 फेब्रुवारी 2025 रोजी. तर या ट्रिपमध्ये ज्यांना ज्यांना येण्याची इच्छा आहे त्यांनी 5 फेब्रुवारीपर्यंत आपली नाव नोंदणी करायची. आणि जर तुम्हाला नाव नोंदणी करायची असेल तर तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स घेऊन, मी आता ज्या व्यक्तींची नावं घेतोय त्यांच्याकडे तुमची आधार कार्ड झेरॉक्स आणि तुमचं नाव त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर तुम्हाला या ट्रिपसाठी येण्यासाठी नरेश शांताराम डायरे, सुभाष सोनावले, सूरज घोडविंदे, सुधीर कहारे या चौघांकडे 5 फेब्रुवारीपर्यंत आपली नावे द्यायची आहेत. आणि निलेश महाले या 5 जणांकडे 5 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला नाव नोंदणी करायची. नाव नोंदणी करताना स्वतः आधार कार्डची झेरॉक्स आणि स्वतः आपण या 5 व्यक्तींना भेटून नाव द्यावं. आणि 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी सफर आत्माराम घोडविंदे साहेबांच्या, एकदा टाळ होऊन जाऊ दे आत्माराम घोडविंदे साहेबांसाठी. आणि जास्तीत जास्त नाव नोंदणी करा. आपण तिकडे मजा करू, धमाल करू आणि त्याचबरोबर ट्रिप एन्जॉय करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी वंदन अभिवादन करून ती ट्रिप मात्र यशस्वीरित्या हसत खेळत मात्र पूर्ण करू. तर यानंतर एक सन्मान या ठिकाणी बाकी आहे, ज्याने आपल्याला 3 हॅट्रिकच्या ट्रॉफी दिल्यात. त्या राजेशजी हजारे यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. मी राजेश हजारे दादांना विनंती करेल की आपण यावा आपला सन्मान या ठिकाणी शिवाबाई सोनावले यांच्या शुभ हस्ते, खंबीर 7 भाईंची 7 भाई आपल्या हस्ते सत्कार करा. राजेश हजारे यांचा सत्कार शिवाबाई यांच्या शुभ हस्ते होईल. सूरज घोडविंदे आपण तो सन्मान घ्या. कॅमेरामॅन स्टेजकडेच कॅमेरा ठेवा. आणि मोहनदास सोनावले, मोहनदा आपल्यालाही आमंत्रित करतो की आपण स्टेजवरती यावं. आणि त्याचबरोबर सूरज आपण राजेशांचा सन्मान घ्यावा. या ठिकाणी फायनल मॅच सुरू होते. आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शनच्या खेळाडूंसाठी हरेश्वर डायरे यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. जबरदस्त फायनल होईल. टार्गेट 67 या धावसंख्येचं. दोन्ही टीमला ऑल दी बेस्ट, गुड लक. आणि जाऊया मिलनकडे. ओव्हर टू मिलन. ग्रामपंचायत पिंपलोली परिसरातील सर्वच वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक उपस्थित असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतावा. आपली घरची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिला बॉल आपण पाहतो विजयचा. पारितोषिक, मोठं पारितोषिक येत आहे. टोटल एखाद्या फलंदाजाने 6 षटकार लगावले तर दीपक दादा डायरे यांच्याकडून तब्बल 3600 रुपयाचं पारितोषिक असेल. 3600 रुपयाचं पारितोषिक असेल फलंदाजांसाठी हे पारितोषिक आहे. यावेळेस सोमनाथच्या बॅटमधून पटका आपण पाहतोय. वेगाने धावलेत ऋतिक, पकडली चांगली झेल. अफलातून जेल मैदानामध्ये पाहायला मिळते. गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर येईल. सोमनाथ पाटीलला माघारी पाठवलंय. उलट्या दिशेने धावत ऋतिकने पकडली जेल. आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकता. ऋतिक कालनसाठी आता राजेश दादा विर्ले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे. राजेश दादा विर्ले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक या जेलसाठी आले. चांगली सुरुवात करत असताना पाहायला मिळते.
अफलातून गोलंदाजी. पहिला निर्धाव चेंडू हात आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट कमावतोय विजय. यावेळेस करण बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. मिडल स्टंप वरून चेंडू बाउन्स होत असताना डॉट बॉल. पारितोषिक येते दोस्ती धाब्याचे ओनर अनिल शेठ कार्लन यांच्याकडून. जर का विकेट हॅट्रिक कमावली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. करण यावेळेस पुन्हा बीट होत असताना यस अंपायर आमचं लक्ष वेधून घेत आहे. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त दाबेने धावफलक ओपड होत असताना पाहायला मिळेल. वैष्णवी कंस्ट्रक्शनचं धावफलक ओपड होतंय. पारितोषिक आहे जर का एखाद्या फलंदाजाने तब्बल 6 षटकार लगावले तर दीपकदादा डायरे याचकडून 3600 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगली गोलंदाजी. यावेळेस हलकीशी कडा. करण माघारी येत असताना पाहायला मिळेल. हद्रा क्रमांक दुसरा लागत असताना वैष्णवी कंस्ट्रक्शन टीमला. फाईट खऱ्या अर्थानं पाहायला गेली तर एकाच गावातील 2 कॅप्टन मध्ये कॅप्टन विजय डायरे आणि कॅप्टन विघ्नेश या 2 आणि आपण पाहतोय संकेत मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. संकेतसाठी पारितोषिक. या मॅच मध्ये 25 धावा जर का वैयक्तिक कमावल्या संकेतने तर मोठे भाऊ सुभाष सोनवले उर्फ तांबे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि 2 सलग चौकार किंवा षटकार लगावले तर अनिल शेठ कालन यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार. या बलेस फटका चांगला पाहायला मिळतोय. वेगाने धावले होते स्वप्नील. कार्पेट लेबलने फटका. 1 धाव कंप्लीट झाली. एका धाबेने धावफलक 2 या आकड्यावरती. आता ही मॅच पुढे घेऊन जावी लागेल कॅप्टन विघ्नेशला. बऱ्याचशा मॅच मध्ये स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन चांगल्या पद्धतीने खेळ पाहायला मिळाला. कॅप्टन टू कॅप्टन अशी फाईट मैदानाच्या आत. यावेळेस हलक्या हाताने फटका. पुन्हा जेलची संधी. वेगाने अमोल धावलेत. 3 फलंदाज 3 क्षेत्ररक्षक होते. तिन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग कॉम्बिनेशन जमत नाहीये. जेलची संधी होती गमावली आहे. नरेश दादा डायरे यांच्याकडून पारितोषिक येत आहे. 3 षटकार लगावले तर तब्बल विघ्नेशसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि चौकार हॅट्रिक जरी लगावली तरी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. भरपूर पारितोषिक लावलं जात आहे परंतु त्या अनुषंगानं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. पहिल्या षटकांती धावफलक 4 या आकड्यावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता बनवायच्यात 18 बॉलवरती टोटल 63 धावा. 18 बॉल 63 धावसंख्येचं आव्हान आहे. मोठ्या फटक्यांची गरज पाहू शकाल. संकेत ऑन स्ट्राईक आहे. त्यानंतर आपण पाहतो या स्पर्धे ठिकाणी गुरुग्रामपंचायत पिंपलोलीचे पोलीस पाटील माननीय परशुराम दादा सोनवले उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या मुख्य व्यासपीठावरती हार्दिक असं स्वागत आहे. त्यानंतर या स्पर्धेसाठी इंटरनेट सेवा पुरवली ते उमेश दादा विर्ले देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. संकेत सोनवलेसाठी देखील पारितोषिक आहे. या वेळेस कार्पेट लेबलने फटका. अमोल जाधव आलेत गोलंदाजी मार्क वरती. वेगाने धावतात अमोल. अतोनात प्रयत्न अगदी पाहायला गेला तर कुर्वेन जीविका 11 टीम कडून पाहायला मिळतोय. राजेश दादा अगदी विनंती करतो राजेश दादा आपण देखील मंचावरती येऊन असं नसतं बा. या टीमचे ओनर कुर्वेन जीविका 11 टीमचे ओनर आहेत. फायनलचा सामना आपण अनुभवतोय. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अमोल गोलंदाजी मार्क वरती पुन्हा तयार होतील. विघ्नेश साठी हा चेंडू. अगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न विघ्नेशच्या माध्यमातून केला जातो. अतोनात प्रयत्न करतायत विघ्नेश. यस बाईच्या स्वरूपात आलेली 1 धाव आपण पाहू शकाल. तिसऱ्या चेंडूसाठी तयार होतील पुन्हा अमोल. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती वेगवान चेंडू हाताळत असताना पारितोषिक लागलंय दीपक दादा डायरे यांच्याकडून. जर का षटकार हॅट्रिक मारली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संधी आहे पारितोषिक कमावण्याची. अद्यापर्यंत वैष्णवी कंस्ट्रक्शनचा खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला होता. या मॅच मध्ये थोडीशी बॅकफुटला येत असताना पाहायला मिळते टीम. चौथा चेंडू घेऊन पुन्हा तयार होईल अमोल.
जागा बनवत समोरच्या दिशेला फटका दर्जेदार डीप मध्ये जय. कुठल्याही प्रकारची चुकी न करता ऋतिक होते डीप मध्ये. पकडला चांगला झेल. हदरा लागला जाईल. संकेत इथून माघारी येत असताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना जीविका कुर्बन 11 टीम साठी अमोल आपण पाहू शकता. अंतरड वरडी गावचे सुपुत्र अमोल सातत्यानं चांगली कामगिरी राहिली आहे. आज देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते. फटाक्यांची आतिषबाजी चालू आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन दाखल होतील. तदनंतर विनंती करतो बालूदादा डायरे यांना, वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे ओनर, आपण व्यासपीठावरती आदरानं येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धे ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच आपण मुख्य व्यासपीठावरती या. कमीत कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न अमोलच्या माध्यमातून. आता लास्ट बॉल. विघ्नेश थोडेसे नाखुश असतील आपल्या खेळीवरती. 7 या आकड्यावरती धावफलक अद्यापपर्यंत. लास्ट बॉल वरती फटका अफलातून पाहायला मिळतोय. पाठीराखेच्या फटक्याची वाट पाहत होते तो फटका आता विघ्नेशच्या बॉलवरून या लास्ट बॉल वरती आलाय. लास्ट बॉल वरती षटकार येतोय. 6 धावेड. धावफलक जाऊन पोहोचलं टोटल 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आता 12 चेंडू विजयासाठी टोटल 54 धावसंख्येची गरज असेल. 12 चेंडू 54चं समीकरण असेल. आता लास्ट 12 चेंडूचा खेळ बाकी. 54 अजूनही विजयासाठी हव्यात वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमला. पहिल्या डावामध्ये चांगली धावसंख्या उभारल्यानंतर आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गुरु गोलंदाजी मार्क वरती. अफलातून चेंडू हाताळत असताना चांगली सुरुवात. डॉट बॉलने सुरुवात. आणि दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा सामना आपण अनुभवतोय. फायनलची मॅच आपण अनुभवतोय. कुर्वेन जीविका 11 विपक्ष वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11. आणखी एक डॉट बॉल. मॅच विजय संपादन जरी झाला तरी मॅच मैदानामधून कोणी घेणार नाही. जी खेळपट्टी आपल्या आदिवासी समाजातील बांधवांनी बनवून दिले त्यांच्यासाठी हे स्टंप देण्यात येणार आहेत. याची नोंद घ्या सर्व प्लेयरने. डॉट बॉल. चेतनला उभा टाकला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळेल. गुरु अफलातून कामगिरी. अफलातून कामगिरी. आता विजयाच्या समीप वाटचाल पाहतो आपण कुर्वेन जीविका 11 टीमची. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव खर्च करत असताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावेने 14 आकडा धाव पलकावरती. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी विजयने धावा खर्च केल्या त्या 4. समोरच्या दिशेला फटका. अमोल येत आहेत वेगाने. फेकी पाहायला मिळतीये. एक धाव आणि एका धावेड धावफलक जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. यावेळेस जेलची संधी आहे. चेंडू सीमा रेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. 6 धावा अर्जित करतील. 6 धावेड धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 21 या आकड्यावरती. भरपूर प्लेयर आपण पाहतोय. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन या रेसमध्ये भरपूर प्लेयर आहेत. शेवटच्या मॅचमध्ये देखील भरपूर प्लेयरची धडकन आपण पाहतोय. हार्ट बीट फास्ट होतात असताना. आता या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमधील आता लास्ट बॉल. हलक्या हातानं संयमानं विघ्नेशने या चेंडूला उत्तर दिलं. यशस्वी कप्तान आहेत विघ्नेश, परंतु या शेवटच्या मॅच मध्ये तितपत चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला नाही. आता शेवटच्या टप्प्यामध्ये सामना 6 चेंडू 45 अशक्य असं समीकरण. तदनंतर विनंती या स्पर्धे ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं बा.
थोड्याच बलात या मॅचच्या समाप्तीनंतर प्राइज सिरोमनीला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं, काही मान्यवरांकडून आर्थिक सहाय्य लाभलं, काही मान्यवरांकडून आम्हाला वस्तुरूपी सहाय्य लाभलं, त्या सर्वांचं खरंच खूप खूप आभार. जाऊया मॅचकडे. विजयाच्या समीप पाहायला मिळतीये. मोठ्या ट्रॉफीकडे नजर बार बार फिरवत असताना राजेश विरले नक्कीच अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन विजय करत असताना पाहायला मिळत आहेत. खरंच या स्पर्धेमध्ये नव्यानं दाखल झाला होता वैष्णवी कन्स्ट्रक्शन ही टीम. भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आम्हाला 2 दिवसामध्ये अनुभवायला मिळाला. शेवटच्या शेडे आता थोडंसे बॅकफुटला येत असताना बाल मिळतात. 6 चेंडू 45 अशक्य असं समीकरण. गोलंदाजी मार्क वरती पिंपलोली टीमचा गोलंदाज ऋतिक तयार होत असताना 6ला 6 जरी लगावले तरी 5,000 रुपयाचं दीपक दादा डायरे यांच्याकडून पारितोषिक असेल. आणि तदनंतर व्यासपीठावरती आपण पाहतोय मिलिंद दादा विरले उपस्थित होत आहेत या स्पर्धे ठिकाणी. आपण दादा आदरानं स्थानापन्न नवा या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. विनंती करतो सूरज दादा गोडबिंदे आपण व्यासपीठावरती या. लगेचच व्यासपीठाच्या मागे न उभा राहता व्यासपीठावरती या सूरज. या वेळेस फर्निचर बिघडून ठेवत असताना बाला मिळेल. यू मिस आय डेफिनेटली हिट. स्विच इट करण्याचा प्रयत्न झाला विघ्नेशच्या माध्यमातून. ओळखता आला नाहीये. विकेट माघार येईल. बॅक टू द डगआउट पाहायला मिळेल विकेट. या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय मिलिंद दादा विरले उपस्थित झालेत. विनंती करतो मिलिंद दादा विरले यांना की आपण टॉस बॉक्स कडे या. या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून इथवर उपस्थित होतात मिलिंद दादा विरले. खरंच आपलं खूप खूप आभार. सूरज दादा गोडविंदे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय दादांचा शुभ सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. कॅमेरामॅन हे छायाचित्र आपण आपल्या कॅमेरामध्ये कैद करा. ऋतिक कालन जेवढे विकेट कमावेल तेवढे अनिल शेठ कालन यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक विकेटास 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारची धाव आता घेता येत नाहीये. विजयाच्या समीप पाहायला मिळेल. औपचारिकता शिल्लक आहे वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमची. आणि 3 जर का विकेट या 3 चेंडूवरती कमावल्या तर अनिल शेठ कालन यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. स्ट्रायकर वरती न्यू बॅटर आपण पाहू शकता प्रेम. चांगला फटका पाहायला मिळत नाहीये. विजयाच्या समीप फायनलची मॅच यावेळेस पाहायला मिळेल. राजेश दादा विरले भरपूर खुश स्मित असते त्यांच्या चेहऱ्यावरती आपण पाहू शकाल. ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये शेवटचा सामना आपण अनुभवतोय. विकेट येते. 200 रुपयाचं पारितोषिक असेल या विकेटसाठी. आणि आणखी एक या स्पर्धेतील 5व्या पर्वातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. औपचारिकता शिल्लक पाहायला मिळेल वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमची. खूप चांगली कामगिरी त्यांची देखील आम्हाला पाहायला मिळाली. परंतु शेवटच्या सामन्यामध्ये अगदी भरपूर दूरवर थांबले. बॅकफुटला पाहायला मिळाली टीम वैष्णवी कन्स्ट्रक्शन. विनंती आहे कोणी स्टंप घेऊन जायचे नाहीत. आदिवासी समाजाच्या बांधवांनी आपल्यासाठी खेळपट्टी बनवून दिली. त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात येणारे स्टंप्स. समोरच्या दिशेला विनायकच्या बॅटमधून फटका डाऊन दी ग्राउंड. या वेळेस विनंती आहे सर्व प्लेयरला की आपण स्टंप्स घेऊन जाऊ नका. शिस्तबद्ध तुमचं शिस्तबद्ध काम दाखवा प्लीज. सामना विजय संपादन करत असताना पाहायला मिळाली कुर्बेन जीविका 11 टीम. यानंतर सर्व मान्यवर आपण लगेच व्यासपीठावरती या. या स्पर्धे ठिकाणी
आर्यन ग्रुप यांच्याकडून टी शर्ट पुरवण्यात आल्या. ज्या जर्सीज आपण मैदानामध्ये प्लेअरच्या अंगावरती पाहतोय ते आर्यन ग्रुपकडून देण्यात आल्या. तदनंतर प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक या ज्या ट्रॉफीज, मोठ्या ट्रॉफीज आपण पाहतो त्या आत्माराम दादा घोडबेते यांच्याकडून देण्यात आल्या. तदनंतर सामनावीरसाठी सर्व ट्रॉफीज योगेश दादा मुने यांच्याकडून देण्यात आल्या. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर्स सिरीज प्रथम द्वितीय क्रमांकाचे मेडल दोस्ती धाब्याचे ओनर अनिल दादा कालन यांच्याकडून देण्यात आल्या. त्यानंतर सिरीजसाठी आकर्षक कूलर आपण पाहू शकता ते दीपक दादा सोनावले यांच्याकडून देण्यात आलं. संजय दुंदा सोनावले यांच्याकडून या खेळपट्टीला बनवत असताना ग्राउंडसाठी ट्रॅक्टर देण्यात आला. तदनंतर आमचे सर्वांचे लाडके इंटरनेट सेवा पुरवणारे उमेशदादा विर्ले यांच्याकडून इंटरनेट सेवा देण्यात आली. तदनंतर चौकार षटकार विकेट हॅट्रिकसाठी राजेशदादा हजारे यांच्याकडून ट्रॉफीज देण्यात आल्या. निवृत्तीदादा खाडे यांच्याकडून बॉल बॉक्स पुरवण्यात आले. कमलाकर दादा सोनावले, मधुकर दादा सोनावले यांच्याकडून कोल्ड ड्रिंक्स देण्यात आल्या. महेशदादा पोसाटे यांच्याकडून जनरेटर सेवा पुरवण्यात आली. संजय दादा कराले यांच्याकडून अर्थसहाय्य लाभलं. राहुल दादा हजारे यांच्याकडून 2 ट्रॅक्टर पाणी टँकर या ग्राउंडसाठी देण्यात आल्या. कमलाकर दादा सोनवले यांच्याकडून देखील पाणी टँकर देण्यात आला. तदनंतर बंधू दादा